अभी पूजा जाधव म्हणून एक मॅडम आहेत, आज येणार होते मॅडम, येत आहेत ना ऑन दी वे. आमणे म्हणून गाव आहे हे, आमणे सावधमाय गाव आहे असेल ना, वडगाव भिवंडीच्या तिथे पुढे. तर त्यांच्या माध्यमाने आम्ही यांना हे प्रोडक्ट, ॲक्च्युली प्रोडक्ट सांगायला म्हणजे प्रोडक्ट विकायला नव्हतं गेलो, हे मशीन विकायला नव्हतं गेलो. त्या मॅडम बोलत होत्या फक्त की यांच्याकडे चला तर यांना काही रिझल्ट येईल का पाण्याचा बघा म्हणून, आणि त्यांना पाण्याविषयी माहिती सांगा म्हणून ते पाणी वापरू शकतात. तर मशीन हे घेतील नाही घेतील हा प्रश्न नंतरचा होता, फक्त आम्ही पेशंट म्हणून बघायला गेलेलो. तर यांना जेव्हा आम्ही डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं होतं, मॅडमांनी अर्धा डेमो झोपून ऐकलेला, आणि यांची अवस्था अशी होती की आम्हाला पण शंका होती की कसं काय ह्या पाण्यामध्ये रिझल्ट यायचा, स्वतः आम्हाला वाटत होतं, आम्हीच कन्फ्यूज होतो. पण डेमॉन्स्ट्रेशन व्यवस्थित दिल्यानंतर यांना पण वाटलं की हे पाणी पिऊन बघायला पाहिजे. तर सुरुवातीला बोलले की आम्ही हे मशीन काही घेऊ शकत नाहीये, कारण आमचं खूप सारे पैसे, खूप लाखो रुपये आमचे खर्च झाले ऑपरेशन करून. किती ऑपरेशन झाले मॅडम तुमच्या आता? 5 ऑपरेशन झाले, आणि अशी अवस्था होती. त्याच्यामुळे मशीन काय आम्ही लगेच घेऊ शकत नाहीये, लगेच काय मशीन घेऊ शकत नाही असे डायरेक्ट बोलले. पण थोडे दिवस जर पाणी प्यायला मिळालं तर बरं होईल, पुढे भविष्यामध्ये आम्ही विचार करू शकतो. तर मग अनंता शिंगोळे सरांना बोललो की तुम्ही हे पाणी सुरू करा मॅडमांसाठी, मशीन तुम्ही घ्या नका घेऊ हा विषय नंतरचा विषय आहे, आम्ही मार्केटिंग म्हणून साठी आलोच नाही, पण तुम्ही पाणी हे पिऊन बघा, मॅडमांना पाणी द्या, बघू पुढे काय करायचं ते. तर मग त्या परिसरामध्ये ते पंडित किणे सर पण आहेत, ऑन दी वे आहेत, ते पोहोचले आता. तर त्यांच्याकडे त्यांना पाण्याची व्यवस्था करून दिली, त्यांनी पाणी सुरू केलं. फक्त 12 दिवस झाले होते ना, 12 दिवस झाले, 13 दिवसात ऑर्डर केली, फक्त 12 दिवस झाले होते यांना पाणी सुरू होतं, आणि 13व्या दिवशी मॅडम आमच्या बरोबर ऑर्डर करायला लागल्या मशीन. मॅडमांना काय काय त्रास होता, त्याची काय काय पोझिशन होती की मी सांगण्यापेक्षा ते सांगतील, आपण त्याच्याकडनं ऐकू. थँक्यू. सर्वप्रथम माझं नाव पहिल्यांदा अनंत दत्तू शिंगोळे आहे, मी प्रॉपर शाहीच आहे, मुरबाड तालुक्यामध्ये, राहायला मी सावध गावामध्ये. मला पूजा मॅडम म्हणून येत आहेत, त्या पण आता काही सांगितलं का भाऊ तुम्ही 4-8 दिवस पाणी चालू करून बघा. बोललो असं काय आहे पाण्यामध्ये, पण तुम्ही चालू करून बघा, जर प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला जर रिझल्ट भेटला तर आपण पुढं बघू. बोललो ठीक आहे, हरकत नाही. सरांनी पण आता ते आलेच, म्हणजे ते पूजा मॅडमला चांगला गेले, आमचे केने म्हणून सर आहे, तर ते पण येतीलच आता, आल्यानंतर लागलं ओळख करून देतोच. ते एक 15 दिवस पाणी चालू केलं, पाणी चालू केल्यानंतर आपल्याला रिझल्ट भेटला. मग मिसेस म्हणते नाही आपण गणपती झाल्यानंतर बघू. म्हटलं गणपती झाल्यानंतर पण आपल्याला तेच करायचंय, आताही तेच करायचंय, मग आताच करून टाकू. बोलते ठीक आहे, हरकत नाही, जसं तुम्ही म्हणाल तसं. आज ती समजा माझ्या जोडीला फिरतीये, कारण त्या 5 ऑपरेशन नंतर तिला उठण्याची पण अपेक्षा नव्हती, पण आज ती फिरतीये माझ्यासोबत. थँक्यू. सर्वप्रथम तर पहिलं मुलं बंद करण्याचा केला, त्याच्यापासून समजा गर्भपिशवीला गाठ झाली, गर्भपिशवी काढली, त्याच्यानंतर थायरॉइडचे 2 झाले, आणि एक स्कॉर्पी झाली. स्कॉर्पी म्हणजे पूर्ण समजा आपल्या अन्ननलिकेमधून तर डायरेक्ट बेबीच्या देण्यापर्यंत एक नळी टाकली जाते, त्याच्यामध्ये समजते आपल्याला आपल्या पोटामध्ये काय आजार आहे का नाही. तो पण एक प्रकारे म्हणजे ऑपरेशनच आहे. असे करून 5 झाले. त्याच्यानंतर समजा तिने तर डायरेक्ट सांगितलं अजून पण एक ऑपरेशन करायला सांगितलेलं, तिने लास्टला मला डायरेक्ट पर्याय दिला, मला फिरवा, खाय प्यायला घाला, जोपर्यंत आहे तोपर्यंत मी जगेन. तुला हरकत नाही, तू घाबरू नको, मी आहे तुझ्यासोबत.